तर बाबा बर्फानी अमरनाथाचं दर्शन घेऊन आता आपण निघालोय पुढं. पब्लिक रिॲक्शन मित्रांनो, या माळीवाड्यामध्ये आरस बघत असताना माझे साडू बंधू आणि माझी सानी सापडली आहे. मी विशाल गणपती माळीवाडा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शंकराची आगोरी भक्ती डेकोरेशन आहे. हे मी तुम्हाला दाखवतो लगेच. चलो आगे 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 चलो आगे बढो. अरे चहा झाला का नाही? हा आले आले आले. हा तुला काय अक्कल बिक्कल आहे का? इथं माणसाला उशीर झालाय आणि तुझं काय चाललंय का? अहो चहा उकळायला थोडा वेळ लागतो का नाही? काय म्हणाली? तोंड वर करून बोलायचं नाही, नाहीतर कान पटात जाळ काढीन. चल निघ. चायला शाळेची मॅडम पण लय कडक आहे राव. भारी दिसते ना, एकदम कडक आयटम बॉम्ब आहे. फायनली मित्रांनो, आता मी आलोय दिल्ली गेट चौकामध्ये. या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाचं जागरण गोंधळ ही आरस आहे यावर्षी 2000. नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला होस्ट आणि दोस्त मयूर हुशारे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, अहमदनगरमध्ये कुठे कोणती आरस आहे ते मी तुम्हाला त्या व्हिडिओ दाखवलं होतं. तर आज त्या आरस सगळ्यात चालू झालेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक आरस ही दाखवणार आहे आणि जे जे जिवंत देखावे असणार आहेत ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवणार आहे. कारण कॉपीराईटची पॉलिसी असते, त्यानुसार मला ते जिवंत देखावे जे असतील ते मी तुम्हाला थोडे छोटे तुकडे दाखवून पूर्ण व्हिडिओ तो मी दाखवणार नाही. पण ज्या आरस असणार आहेत ना त्या तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता निघूयात आपण आणि जाऊयात लगेचच आरस बघायला. तर चला मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. कारण काय होतं मित्रांनो, नंतर तुम्ही विसरून जातात. त्यामुळे लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे पुढचे जे येणारे माझे अशाच पद्धतीचे व्हिडिओज असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत चालेल. तर चला मित्रांनो, निघूयात आपण लगेचच. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित प्रौढ प्रताप पुरंदर पार्वती पतये हर हर. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार. नाही सॉरी, मला करता येणार नाही मुजरा, कारण मुजरा करायला वाटेल आणि माझ्यावर पडतील नजरा. ऐकताना थोडं खटकेल वाटेल हे राज्यात चाललंय काय. पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कोणाची बहीण कोणाची माय. आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागतं. एकटा आला तर नडता येईल, पण झुंडी पुढे नमावंच लागतं. साले उपभोग तर घेतातच, नंतर जीवानिशी मारतात. शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात. अत्याचार होतो 10 मिनिटात, नंतर 10 वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच सांगावं लागतं. शिवराज्याचे फक्त धडे वाचले, त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही. शिवशाहीचा विचार चांगला, पण लोकशाहीला पेललाच नाही. वाईट वाटतं महाराज. अहो पण नुसतंच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं. महाराज, आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय. तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय. शोधू कोठार धावू कसार मीच स्वतःला पाहू कसार यामाबळा. सरकार हा राज्याचा पाटील बलात्काराचा गुन्हा साबित झालेला, पण फक्त बलात्काराचा गुन्हा नाही, परिस्थिती अधिक भयंकर आहे. हा कायम नरकासूर याचा मस्तवालपणा इतका की रयतेवर याचा अखंड अत्याचार चालू असतो. आजवर कोणी नजरेस आणून दिलं नव्हतं. सरकार याने बाईवर नवऱ्यासमोर तिच्या लहानग्या मुलासमोर बलात्कार केला.
तर त्याने या कुटुंबास कोंडून ठेवले, कारण नव्याने सारा प्रकार आईसाहेबांच्या कानावर घालतो म्हटले. पण पोरगा निसटला आणि त्याने झालेला प्रकार आतेभावास सांगितला. हा आतेभाऊ बापूजी देशपांडेंच्या दळातील सैनिक. त्याने हा प्रकार बापूजीच सांगितला. बापूजींनी तो आईसाहेबांच्या कानावर घातला. कारण रांजणगाव आईसाहेबांच्या खाजगीत येत. बापूसाहेब गिरफ्तारीसाठी परवानगी मागण्यास आले. त्यावेळी सरकार स्वतः जातीनं हजर होते. कोणत्याही वयाच्या स्त्रीवर याची नजर पडायला नको म्हणून डोळं फोडू नका सरकार, डोळं फोडू नका. त्याच्या डोळ्यावर कायम पट्टी घालतात. लय उपकार झाले सरकार, लय उपकार झाले. प्रणतेवर अत्याचार करतो म्हणून याची पाटील ती रद्द करून टाका. पण बायका पोरांच्या पोटा पाण्याची व्यवस्था ठेवा. कसब्यातील गणपती मंदिराच्या द्वाराबाहेर एक छपरी मांडून यास ऐसे ठेवावे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर फुंकता आले पाहिजे. नवऱ्यापुढे आणि पोरापुढे एका विवाहित स्त्रीची विटंबना केल्याबद्दल दररोज चापकाचे 5-5 फटके सकाळ सायंकाळ ह्याच्यावर ओढावे. आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा. हातपाय करून करा या हरामखोराचे. माझं लहान मुलं सरकार, माझ्या मुलं उपाशी माझं सरकार, माफ करा सरकार. दारमंडळी तरुण मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळानं यावर्षी साकारला एक ऐतिहासिक देखावा, शिवरायांचे गोरक्षण. महाराष्ट्राचा इतिहास छत्रपतींच्या महात्म्यानं ओतप्रोत घडलेला आहे. एक पराक्रमी राजा, एक आदर्श योद्धा, एक आज्ञाधारक पुत्र आणि धर्माची नितांत आदर करणारा शासन. त्यांचं शासन तर नैतिकतेवर आधारित होतं. असाच एक प्रसंग त्यांच्या औहत्यविषयीच्या विचारांना आपल्या समोर मांडणार. छत्रपती शिवरायांना लहानपणापासूनच न्यायप्रिय तर प्रसंगी अतिशय कठोर असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याकडून राजकारणाचे, समाजकारणाचे धडे मिळत होते. बऱ्याचदा राजमाता जिजाऊ बाल शिवांना घेऊन रयतेमध्ये जात असत. त्यांचे प्रश्न समजावून घेत असत आणि त्यांची सोडवणूक सुद्धा करत असत. आऊसाहेबांचा शब्द म्हणजे शिंपांसाठी जणू अंतिम शब्द असायचा. एक दिवस शिवबा आणि जिजाऊ मासाहेब फेरफटका मारायला निघाले असता त्यांनी एक दृश्य पाहिले. काही सैनिक एका माणसाला आणि एका गाईला पकडून घेऊन येत होते. काय गोंधळ आहे तिकडे? महाराज, सगळीजण या गोमातेच्या हत्या करण्यासाठी जोर जोर मला घेऊन जात होता. काय ही आपली माता आहे आणि आपल्या राज्यात गोहत्येला बंदी आहे हे माहिती असूनही तू हे कृत्य केलंस? माफ द्या सर, तुझं देवाचे कडून माफ द्या सर. गायी केवळ धर्मासाठी पूजनीय नाही, तर त्या आपल्या समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. म्हणूनच गोवंशाचे रक्षण करणे हे फक्त धर्माचरण नसून राजधर्माचेही पालन आहे. बाळराजे, जे हात गोहत्या करणार होते ते हात कलम झालेच पाहिजे. गोरक्षण ही आपली प्राचीन परंपरा आहे. हीच आपल्या धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक स्थैर्याचा पाया आहे. आऊसाहेब,
आपली आज्ञा शिरसावंत. परंपरा येथे हात. अशा प्रकारे महाराजांनी त्या इसमाचा हात कलम करून गोमातेला न्याय मिळवून दिला. या शासनामुळे गोहत्येला जरब बसली. मित्रांनो, आता आपण चाललोय नेता सुभाष तरुण मंडळाकडं, जे की चित्या रोडवरती आहे. त्या ठिकाणी संजीवनी बुटी हे म्हणजे एक डेकोरेशन यावर्षी केलेलं आहे. तर लवकरच मी तुम्हाला ते दाखवतो. चाललो आहे तिकडं, 1-2 मिनिटात पोहोचल. लगेचच तिथे गेलो की तुम्हाला तिथली ती आरस दाखवतो. हनुमानाने जी संजीवनी बुटी आणली होती, संजीवनी पर्वत जो उचलून आणला होता, तो मी दाखवतो. चला लवकरच पोहोचू तिथे आपण. स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आदरणीय लोकमान्य टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून तेली खुंट मित्र मंडळ ट्रस्ट सादर करीत आहेत एक जिवंत देखावा, नारी साक्षात अंबिकेचे रूप. तारेवर नवऱ्याची मर्जी राख, लबाड सासूबार जीव तुझा वाच्या परी, रोज होई खालीवर हिरवीला भिडणारी आगर. काय बळवारी नवा, काय बळवारी काय बळवारी नवा, काय बळवारी. चला भाजी आली, भाजी ताजी ताजी भाजी. ओ मावशी, पालक आहे, कोथिंबीर आहे, मेथी पण आहे, घ्या की. चला भाजी आली, भाजी. अरे बापरे, 7:30 वाजलेत. मला लवकर आवरून निघायला हवं. चिंटू, अरे चिंटू, किचन मध्ये जेवण तयार करून ठेवलंय, वेळेवर जेवण करून घे. बाई ग, फार उशीर झालाय, लवकर पोहोचायला हवं. दुर्गे दुर्गट वारी तुझं विन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी. अगे चहा झाला का नाही? ही बाई ना कोणतंच काम वेळेवरच नसतं हिचं. अगे चल ना लवकर. हा आले आले आले. हा, तुला काय अक्कल बिक्कल आहे का? इथं माणसाला उशीर झालाय आणि तुझं काय चाललंय का? अहो, चहा उकळायला थोडा वेळ लागतो का नाही? काय म्हणाली? तोंड वर करून बोलायचं नाही, नाहीतर कान पटत जाळ काढीन. चल निघ. आई, तू नेहमी सर्वांच्या नंतरच का जेवण करतेस? अगं असंच असतं, घरातल्या सगळ्या माणसांचं जेवण झाल्यावर मगच बाया माणसांनी जेवायचं असतंय. म्हणजे जी सगळ्यांसाठी जेवण बनवते तिनेच सगळ्यांच्या नंतर जेवायचं असतं का? एक विचारू आई, बाबा रोज देवीची पूजा करतात, ती पण एक स्त्रीच आहे ना? आणि तू पण स्त्री आणि मी पण एक स्त्रीच आहे. होय होय, ती आपल्या सगळ्यांची आई आहे. मग असं का? एका स्त्रीला पूजा अर्चा आणि रक्षण करावं म्हणून याचना करायची आणि त्याच घरात दुसऱ्या स्त्रीचा अवमान. मी मोठी झाल्यावर माझं पण असंच होईल का ग आई? माझं लेकरू नाही ग, तू शिकून मोठी साहेबीन होशील, मग कशाला येते तुझ्या वाट्याला हे सगळं? तर मुलांनो, मला एक सांगा, प्रत्येकाच्या शरीराचे काही प्रायव्हेट पार्ट असतात, बरोबर ना? तर मला सांगा, आपल्या शरीराच्या कोणत्याही एका भागाला एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या अंकलनं किंवा दादानं स्पर्श केला तर ते गुड आहे की बॅड हे कसं ओळखायचं? डोक्याला हात लावला तर गुड टच. आपल्याला आशीर्वाद देताना डोक्याला हात लावतात ना, तसे एखाद्याने आपल्या पाठीला हात लावला म्हणजे जसं शब्बासकी देताना हात लावतात ना, तर तो असतो गुड टच.
एखाद्याने आपला हात पकडला, जसं की आई बाबा चालताना पकडतात ना तसा, तर तो असतो गुड टच. पण मम्मी अंघोळ घालताना सोडून इतर व्यक्तीने जर आपल्या शरीराच्या इतर भागाला स्पर्श केला, जसं की छाती, पोट, कंबर आणि प्रायव्हेट पार्ट्स, तर तो असतो बॅड टच. मग तुम्ही काय करणार? लगेच मॅडमला सांगणार किंवा मम्मी पप्पांना सांगणार. काय सांगणार? ते अंकल, तो दादा बॅड आहे. शाबास. हो मॅडम, नको नको, हे असलं काय बी वाईट साईट नका शिकू आमच्या पोरीला. अहो पण अजून शिकवून झालेलं नाहीये, अजून वेळ आहे शाळा सुटायला. नको नको, शाळेत असं शिकवतेत होय? बाळा, कालच्या फुटबॉल मॅच मध्ये खूप सुंदर खेळलीस बरं का तू. अगं तुझ्यामुळेच तर आपल्या संघाला ट्रॉफी भेटलीये. अशीच खेळत राहिलीस ना तर एक दिवस नक्की आपल्या भारतासाठी खेळशील आणि भारताचं नाव जगात मोठं करशील. असं नाही हो सर, तुम्ही इतकं छान शिकवता ना, म्हणून तर आम्हाला खेळता येतं. खरं तर हे श्रेय तुमचं आहे. बरं ऐक, 15 तारखेला परत मॅच आहे आपली. छान तयारी कर, संघाला तुझी गरज आहे. बरं चल, ठेवू मी, बाय. बस झालं बरं का आता हे फुटबॉल. आता लहान नाही राहिलीस तू, लग्नाचं वय झालंय तुझं. बाबा पण मला फुटबॉल प्लेअर बनायचंय हो. एक दिवस ना तुमच्या सोबतच आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करायचंय मला. एकदा नाही सांगितलेलं समजत नाही का तुला? बाहेर 4 माणसं चर्चा करतात, माहित आहे का तुला? हे सगळे नाटकं आता बंद व्हायला हवेत. नको ती मॅच बीच काही. चिंटूची ट्युशन फी, हे 2000 दूधवाल्या काकांचे पेपरवाला, लाईट बिल, उरलेले 2500 किराणा. अरे चा, महिनाभर शाळेत यायला जायला पैसे. काही हरकत नाही, पायी जाईल, जवळच तर आहे. चायला शाळेची मॅडम पण लय कडक आहे राव. भारी दिसते ना, एकदम कडक आयटम बॉम्ब आहे. शी. ए बाळा, धर इकडे, अर्धर चॉकलेट धर ना. अरे चल इकडे, अर्धर चॉकलेट धर, मस्त एकदम. अय्या चॉकलेट, कुठे चाललात तुम्ही मला घेऊन? कोण आहात तुम्ही? हेल्प मी, वाचवा, कुठे चाललात तुम्ही मला? एखादी व्यक्ती मुकी असेल, तिला बोलता येत नाही. एखादी व्यक्ती बहिरी असेल तर त्याला ऐकू येत नाही. एखादी व्यक्ती आंधळी असेल तर तिला दिसत नाही. एखाद्या व्यक्तीला पाय नसतील तर त्याला चालता येत नाही. तिला ऐकायला येत असूनही ऐकून न ऐकल्यासारखी करते. तिला दिसत असूनही जेव्हा दुसऱ्या स्त्रियांवर अन्याय होतो ना, तेव्हा घट्ट डोळे बंद करून घेते. तिला चालता येत असूनही चूल आणि मूल अशा बंधनात अडकून पडलेली असते. तिला पुढे जाता येत नाही. घरापासून आकाशापर्यंत पायात बंधनं असतात.
या मदमस्त वासनांच्या बळी पडतात, त्याच्याकडून स्त्रियांच्या शरीराचे लचके तोडले जातात, कित्येक स्त्रिया मारल्या जातात, चिरडल्या जातात. माझा पुरुषांना निरागस प्रश्न आहे, फक्त स्त्रीच्या शरीरापलीकडचं मन तुम्हाला दिसत नाही काय? मग फक्त स्त्री म्हणून जन्म घेणं पाप आहे काय? फक्त स्त्री म्हणून जन्म घेणं पाप आहे का? फक्त स्त्री म्हणून जन्म घेणं पाप आहे का? मुलींनो, जरा जपूनच जन्माला या. माझा देश खूप बदलला आहे. बलात्कार तेव्हाही होत होते, बलात्कार आजही होतात. तेव्हा मात्र बलात्कार करणाऱ्याचा चौरंग केला जात होता, आज मात्र तुमचं आयुष्य बेरंग केलं जातं. म्हणूनच मुलींनो, जरा जपूनच जन्माला या. माझ्या देशात मातीपेक्षा जातीला जास्त महत्व दिलं जातं. म्हणूनच मुलींनो, जरा जपूनच जन्माला या. आणि मुलींनो, जन्माला येताय तर सगळ्या गोष्टींची तयारी करून या, कारण आता माझा देश बदललाय. म्हणूनच मुलींनो, जरा जपूनच जन्माला या. ज्या देशात तिची पूजा केली जाते, नवरात्रीत रथामध्ये बसून मिरवणूक काढली जाते, आई आई म्हणून हाक मारली जाते, रक्षा करावी म्हणून याचना केली जाते, आणि त्याच देशात स्त्रियांची अशी अवस्था, अगदी तान्या बाळापासून तर वृद्ध मातेपर्यंत कोणीही सुरक्षित नाहीये. त्यांची नग्न दिंड काढली जाते. तुमच्या मनासारखं होत नाही म्हणून कुठे तिला मारलं जातं, कापलं जातं, तिचा जीव घेतला जातो, तिला तिच्या हक्कापासून आणि अधिकारांपासून वंचित ठेवलं जातं, तिला बंधनात अडकवलं जातं. स्त्री रूपाचा केलेला अपमान हा साक्षात माझाच अपमान आहे. त्यांची केलेली अवहेलना ही साक्षात माझीच अवहेलना आहे. पण स्त्री रूपात जन्माला आलेल्या माझ्या बालिकांनो, तुम्ही हे विसरू नका. तुम्ही दुर्गा आणि कालिकेचा पण स्वरूप आहात. तुम्ही स्वतःची रक्षा स्वतः करू शकता. उठा आणि पागडपट्टीमध्ये या ठिकाणी पण दरवर्षी मोठ्या मोठ्या आरस असतात. यावर्षी काय आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच होतं, पण त्यावेळेस काही कळालं नव्हतं नेमकं सब्जेक्ट काय आहे. आता जाऊन डायरेक्ट बघूत आपण नेमकी ती काय आरस आहे आणि काय सब्जेक्ट आहे. चला, मी पोहोचलोच आहे, 2च मिनिटात काय ते दाखवतो. पागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. कहाणी शिवसेनेची. त्यांच्यामुळे आजही महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टाक म्हणून त्यांचं नाव तर बाळगत आहे. लोक आजही बाप म्हणून त्यांचं नाव हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर ते आज असते ना बाळा, तर महाराष्ट्राची दिशा दशा खूप वेगळी असते. बाळ केशव ठाकरे आणि शिवसेना. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील 2 अतिशय महत्वाची नावं. एक व्यक्ती म्हणून असामान्य, तर एक संघटना म्हणून अद्वितीय. महाराष्ट्राच्या या पावनभूमीवर इतरांच्या, खास करून इतर भाषिकांच्या आक्रमणानं दबलेल्या मराठी जनांचा आवाज बुलंद करणारी संघटना म्हणजेच शिवसेना.
रे माझ्या तमाम हिंदू बांधवांना बघितलं आणि माता नशीब घेऊन माणसाचा जन्म घेत असतात. आता आमच्या काय नशिबी माहित होतं आम्हाला की आम्ही कोण होणार काय होणार. संघर्ष बोलूच नका, प्रत्येक ठिकाणी संघर्ष. ठाकरे घराणे म्हटलं की संघर्ष असलाच पाहिजे. मंत्रालयाच्या बाजूने माझी गाडी जात असताना, काँग्रेसचं सरकार असताना, मंत्री त्यांचे फिरत असताना मी माझ्या गाडीत बसून फक्त एकच म्हणत होता, एक ना एक दिवस मी तुम्हाला या गाड्यात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि माझे शिवसेनेचे मंत्री या गाडीत बसल्याशिवाय राहणार नाही. मंत्रालयाच्या त्या घुमटावरती माझा मी भगवा झेंडा फडकवणारच आणि फडकवणार. झेप पाहिजे. त्या घोड्याला सुद्धा ती पंख आहे, ती दौड्याची पंख आहे, ती झेप तुमची असली पाहिजे आयुष्यामध्ये. व्यसनाधीन होऊ नका. आजपर्यंत ह्या विषयाने सुद्धा कधी व्यसन लावून घेतलं नाही. वडिलांनी सांगितलं व्यसन असं असावं की जे म्हटलं की यावं आणि जा म्हटलं की जावं. तुम्ही त्याच्या मागे खरपटत जाता कामा नये. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा घेऊन दादरच्या एका छोट्याशा घरात 1966 साली शिवसेना पक्षाची स्थापना झाली. सुस्तावलेल्या, घाबरलेल्या, भेदरलेल्या मराठी आणि हिंदू माणसाला खडबडून जाग करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे नावाचा एक वाघ महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर दिमाखात पुढे आला होता. यांनी प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यक्तीला एक ताकद दिली होती, अत्याचाराच्या विरोधात बंड करून पुढे येण्याची. ज्यावेळेला उभं राहायची वेळ येईल त्यावेळेला बसू नका. तर आता रामदेव बाळाने यांनी जे प्रकार सांगितले भ्रष्टाचाराचे, त्यामुळे आज नव्हत्या तुम्हाला असं उभं राहावं लागणार आहे आणि ती वेळ काही दूर नाहीये. पण नेमकं त्याच वेळेला खाली बसा. काय करायचंय मला काय कळत नाही. संताप काय उपयोग आहे. हा संताप आता बाहेर पडण्याची वेळ आली. मी म्हणतो जर या निवडणुका सुखासुखी पार पडल्या तर ठीक, नाहीतर ह्या देशामध्ये याचे युद्ध टाळता येणार नाही आणि ते होणारच. काय घ्यायचं युद्ध होणार आहे. फार मोठा रक्तपात होणार आहे. तो आवाज होता प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला. आणि याचं एकमेव कारण होतं शिवसेनेचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. कोणी आम्हाला अतिरेकी म्हणतं, पण ती विराट सभा पाहायला येते. आणि अशा तऱ्हेनं मीच माझे रेकॉर्ड मोडत चाललेलं आहे. एवढी ही मंडळी अशा काही की साधी गोष्ट नाही, म्हणजे फक्त शिवसेना जाणून घेऊ शकते हे विसरू नका. पण हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. जी माझी एकट्याची नव्हे, शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्याबरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख पण मिळवता येणार नाही. ती माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. हिंदुत्वाचा तुम्ही प्रचार करणार का? अरे बाबा, हा राज्याचा प्रश्न आहे. लोकसभेला ज्याला आमचे कोणी उभे राहतील त्याला हिंदुत्वाचा प्रचार का? तर तो देशाचा प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधाचा प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार, हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात. एरवी कोणी कोणाला विचारत नाही, पुसत नाही आणि कोणी येत नाही आणि पुतळाही बसत नाही. बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका, माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेले आहेत बहुजन समाजाच्या एकासाठी. असं मानलं जातं की कोणतीही राजकीय संघटना ही काळाच्या ओघात आपलं मूळ स्वरूप सोडून वेगळ्याच मार्गाला जाते. मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं सुमारे 50 वर्ष हा समज सातत्यानं खोटा ठरवला. यामागं कारण होतं बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची मूल्य. मात्र गेल्या काही वर्षात एक अत्यंत दुर्दैवी वाद सुरू झाला. खरी शिवसेना कोणती आणि कोणाची? शिवसेनेच्या ज्या वाघानं भल्या भल्यांना घाम फोडला तोच वाघ आज या स्वार्थी राजकारणाचा बळी ठरतोय की काय असं वाटतंय. ज्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी, त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी स्थापन झालेली शिवसेना आज त्यांनाच एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न करते. यापेक्षा वाईट काय असावं? लोक जीवनात भूतकाळ परत कधीच येत नसतो, पण आज या वैश्विक सत्याला बाजूला सारून देवाकडे खरंच एक प्रार्थना करावीशी वाटते. देवा, थोडा काळ बाळासाहेबांना परत या पृथ्वीवर पाठव, जेणेकरून हा भरकटलेला मराठी माणूस परत ताळ्यावर येईल.
बाळासाहेब त्यांच्या धारदार शब्दांनी त्याला सुतासारखा सरळ करतील आणि त्याच्या बुलंद आवाजानं हा आसवंत पुन्हा एकदा फाडून जाईल आणि एकच आवाज पुन्हा सर्वत्र घुमेल. मित्रांनो, आता नवरंग व्यायामशाळा तोफखाना या ठिकाणी आपण आलेलो आहे. मी तुम्हाला काम चालू होतं त्यावेळेसचा सीन तिथला दाखवला होता. तर आता आरस या ठिकाणची पण चालू झाली. 2च मिनिटात तुम्हाला दाखवतो आतला सीन आणि काय प्रतिसाद आहे लोकांचा. हे बघा पोहोचलोय मी. कुबेराय वैश्रवणाय स्वस्ति तेहनकं महिमानस्तकं नमो वयम्. आता नवरंग व्यायामशाळेपासून आपण बाहेर पडलोय मित्रांनो आणि आता आपण चाललोय जंगूबाई तालीम. म्हणजेच हे पहा समोरच आहे. 2च मिनिटात मी पोहोचतोय तिथं. आणि तिथला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की त्या ठिकाणी एक जिवंत देखावा साकारण्यात आलेला आहे. तर आपण लगेच तिथं जाऊ आणि तिथला सीन तुम्हाला काय ते दाखवतो मी. चला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मित्रांनो. व्हिडिओ थोडासा लांब मोठा होईल परंतु शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आलोय मित्रांनो जंगूबाई तालीम या ठिकाणी आणि या ठिकाणी अफजल खानाचा वध असा देखावा साकारलेला आहे यावर्षी. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचता का नाही काय सांगा जरा कमेंट करून. मी आलोय मित्रांनो जंगूबाई तालीम या ठिकाणी आणि एका कोपऱ्यामध्ये थांबून आता पहा इथली पब्लिकची क्रेज. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं इथं खूप भारी भारी आर्ट्स असतात आणि खूप गर्दी असती. हे पहा त्याचं लाईव्ह उदाहरण आणि सत्य परिस्थिती. हे पहा थांबायला कुठं जागा नाहीये. बघू पुढे जायचा चान्स भेटला तर जाऊ पुढे आपण. प्रतापगडाचा रणसंग्राम आलेल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व गणेश भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जंगूबाई तालीम ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. स्वागतम सुस्वागतम. अहिल्यानगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या चरणी विनम्र अभिवादन करून सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूबाई तालीम ट्रस्ट आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. उत्तमोत्तम आणि भव्य देखाव्यांची परंपरा असलेलं नगरमधील एकमेव मंडळ सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूबाई तालीम ट्रस्ट मंडळानं यावर्षी सादर केलाय एक ऐतिहासिक जिवंत देखावा. प्रतापगडात
हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप जाळा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. शानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शान. त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ. शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान म्हणतात, तो हाच काय? सांभाळून. सेनापती आहेत ते. पंत, धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणही तुम्हाला कोणी दिली नाही काय? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. हे शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे. खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला, पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शहाजी राजा के फर्जंद हो. अपना गैर वाका बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यावं? भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हात मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकन का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले मिलिए. आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. आओ. कान हाक मारी तो हसरी, कान हाक मारी तो नजारा गहरी जिरहाटी. दंड पर चीता मृगचुंड पर भूषण तुंड पर जैसे मृगराज है. आलिंगन दिलं आणि दगा केला. कानधाभिमान मान्या, कानधाभिमान मान्या. कट्यारीचा वार त्यार केला, कट्यारीचा वार त्यार केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराज झालं. पोटामांदी पिचवट केणारा, पोटामांदी पिचवट केणारा. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोटला. भाई रे आला जी, भाई रे आला जी जी जी.
कार्य युवकांचे लाडके जस्ट आताच आपण प्रतापगडचा रणसंग्राम हे या ठिकाणी साकारलेलं जिवंत देखावा बघितला. रुपेश पासपोल इथली गर्दी तुम्ही बघू शकता. दिग्दर्शन शुभम गाडे, सादर करते अंतरा प्रोडक्शन्स अहमदनगर. पुढे जाऊयात आपण. ध्वनिमुद्रण संवाद पब्लिसिटी अहमदनगर. चलो चलो आगे बढ़ते रहो. गर्दीची हातात पडता काम नाही फक्त आपली. भयंकर गर्दी भयंकर. तुम्ही निघालात का मित्रांनो आरस बागाला बाहेर जरा पटापट कमेंट करून सांगा बरं मला. चाललंय आता हळूहळू या गल्लीत पुढे मी. चलो 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 पब्लिक रिॲक्शन खतरनाक येते मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये. बघत राहा आणि कमेंट करा कसं काय वाटतं आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला. इकडे पण काहीतरी आरस केलेली वाटतं. इकडं खाली आता तोफखान्यामध्ये इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे. पलीकडे एक आरस आहे मित्रांनो. आपण तिकडे जाऊन बघू तिकडं काय आहे. चलो इकडं चढतो. दगडं 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 खड्डा भयंकर. इकडं आतमध्ये खूप छान मंदिर आहे मित्रांनो. तिकडं काय आरस आहे का ते जाऊन बघू. नसेल तर तिकडनं तसंच मग चितळे रोडच्या दिशेने जाऊन पुढचं सीन मी दाखवतो तुम्हाला काय आहे ते. तर मित्रांनो हळूहळू आता आपण दिल्ली गेटच्या दिशेने चाललेलो आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या ठिकाणी जागरण गोंधळ खंडोबाचं जागरण गोंधळ जे असतं तो डेकोरेशनचं त्यावेळेस काम चालू होतं. ते चालू नव्हता झालेला. बहुतेक आता झाला असेल चालू. तर आपण तिकडे जाऊया. ओके या पुढे राऊंड करा. राऊंड करा याच्या भोवती. एका वेळेस एक दोन दोन घ्यायचे नाही. जर घेतलं आम्हाला दिसलं तर आम्ही तुम्हाला बाद करू. चला या इकडे. चला ताई राऊंड करा. फायनली मित्रांनो आता मी आलोय दिल्ली गेट चौकामध्ये. या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाचं जागरण गोंधळ ही आरस आहे यावर्षी 2024 साली. तर 2च मिनिटात मी त्या ठिकाणची तुम्हाला आरस दाखवणार आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा. पोहोचलोय मी आलोय चौकामध्ये. हे पहा समोरच जातो हळूहळू. लगेचच आपण तिथं जाऊयात आणि खंडोबाच्या जागरण गोंधळामध्ये सामील होऊयात. दिल्ली गेटच्या या मंडळामध्ये लाईव्ह जागरण बघून आता आपण चाललोय प्लास्टिकच्या बकासुराकडं. म्हणजेच नगरमधल्या नालेगाव अमरधाम या ठिकाणी प्लास्टिकचा महाकाय बकासूर केलेला आहे मित्रांनो यावर्षी. तर लवकरच मी तुम्हाला तो दाखवतो. त्यामुळं कंटिन्यू राहा. चलो फिर जाऊयात आपण प्लास्टिकच्या बकासुराकडं. तर फायनली पोहोचलोय मित्रांनो आपण या ठिकाणी. नवग्रह मित्र मंडळ आहे आणि या नवग्रह मित्र मंडळामध्ये यंदाच्या वर्षी प्लास्टिकचा महाकाय बकासूर अशी आरस केलेली आहे. बकासूर आहे का महिषासूर आहे का कोणता राक्षस आहे ते नाव एक्झॅक्ट मला माहिती नाही बरं का. मी माझ्या मनाने सांगतोय पण तिथे गेल्याच्या नंतर कळेल आपल्याला. प्लास्टिकचा राक्षस तर आहे पण तो बकासूर आहे का दुसरा सूर आहे कोणता सूर आहे ते तिथे गेल्यावरच कळेल. तर चला मित्रांनो बघूयात आपण नवग्रह मित्र मंडळामधली ही यावर्षीची आरस. बापरे
नवग्रह मित्र मंडळ ट्रस्ट, नेत्ती नाका चौक, नालेगाव सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. मंडळानं साकारला आहे एक सामाजिक वैचारिक देखावा, प्लास्टिकचा भस्मासूर. अहो ऐकलं का? झाली तयारी माझी, चला निघूयात. भाजी आणायला जायचं ना, जा घरातून पिशवी घेऊन ये. कशाला पिशवी? काही नको. तो भाजीवाला प्रत्येक भाजीला वेगळी कॅरी बॅग देतो. माझा घरी आल्यावर भाज्या वेगळ्या करायचा वेळ वाचतो. तुम्ही कुणी मदत करत नाही. माझी सोय होते त्या कॅरी बॅगनी, आणि त्यानंतर कचरा पण फेकता येतो. अगं पण काय, मी कॅरी बॅग मध्येच भाजी घेणार. चला लवकर, की आपल्या नेहमीची भाजीवाली चांगल्या कॅरी बॅग देते, तिच्याकडेच जाऊया. आई बघ तिथे गाय प्लॅस्टिकची पिशवी खातीये. अरे ती त्या पिशवीत असलेलं अन्न खातीये. अगं पण तिला ते खाताच येत नाहीये, ती पिशवी खातीये. थांब मी ती पिशवी काढतो. आणि तुझा हात तिने खाल्ला म्हणजे काही नको. अगे आई पण बिचारी गाय. अरे अरे तिथे गटारात कशाला फेकतोस प्लास्टिक? डबे हॉटेलमधून पॅकिंग करून आणलेले. अरे इथे कचरा आम्ही या गटारातच टाकतो, तसंच हे खरकटे प्लास्टिकचे डबे सुद्धा या गटारातच. अरे पण गटारी तुंबतात. तुंबलेली गटारी स्वच्छ करायला हा कर्मचारी आहे की. हे बघ आलाच तो कचरा काढायला. अरे तो त्याचं काम करेलच, पण आपण पण त्याच्या जीवाचा विचार नको का करायला? किती घाण उपसणार तो. तुला काय करायचंय रे? त्याचं तो बघेल आणि माझं मी. उगाच सल्ले देऊ नको. चल्ली. अरे काय मस्त वाटतंय ना या जंगलात. शांत, नुसता वाऱ्याचा आवाज, पक्षी प्राण्यांचा आवाज. कसलं मस्त. हे बघ कचराच कचरा. प्लास्टिक पिशव्या काय, रॅपर्स काय, पाण्याच्या बाटल्या काय. त्यात आता माझ्या या एका बाटलीची पण भर. प्लास्टिकचा भस्मासूर मला तुम्हीच निर्माण केलंय. तुमच्याच विनाशासाठी. तुम्ही मला नष्ट करू शकत नाही. नष्ट करताना मी विषारी धूर सोडतो. त्या धुराच्या त्रासाने तुम्हाला अनेक आजार देतो आणि यमसदनास धाडतो. तुम्ही जिथे तिथे मला फेकता. मी जमिनीत मोडतो, जंगल नष्ट करतो, जमीन नापीक बनवतो. समुद्राच्या पाण्यात देखील मी आढळतो. दूषित करतो ते पाणी. रस्त्यावरील गाई म्हशी काय, मी तर माशांच्या शरीरात पण प्रवेश करतो. प्रदूषण वाढवण्यात माझाच मोठा हातभार आहे. तुम्ही मला मारू शकत नाही. उलट तुम्हीच तुमचा नाश करण्यासाठी माझी वाढ होऊ देता. आमचं भविष्य या प्लास्टिकच्या भस्मासुरामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आमचं भविष्य सुखद कसं होईल? कोण मला वाचवेल? अरे घाबरू नका, तुम्हीच वाचवू शकता तुम्हाला या प्लास्टिकच्या भस्मासुरापासून. तुम्हीच वाचवू शकता या वसुंधरेला प्लास्टिकच्या प्रदूषणापासून. निसर्ग ही ईश्वराची अनुपम देणगी आहे. या उक्तीप्रमाणे जगणे हे समाजाचं कर्तव्य आहे. हे प्लास्टिकचं प्रदूषण रोखण्यासाठी जनतेनंच पुढे यायला हवं. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर याला सामोरं जायला हवं. भाजी आणताना प्लास्टिकची पिशवी न वापरता घरातली कापडी पिशवी वापरावी. तुम्ही जर कापडी पिशवी घेऊन गेलात तर भाजीवाला प्लास्टिकच्या पिशव्या ठेवणं बंद करेल. घरात प्लास्टिकची पिशवी न आल्यानं ती कचऱ्यात जाणार नाही. ती कचऱ्यात गेली नाही तर ती प्राण्यांच्या तोंडी लागणार नाही आणि प्राण्यांचाही जीव धोक्यात येणार नाही. आजूबाजूच्या लोकांनाही तुम्ही कापडी पिशवीचा आग्रह धरा. असं जर तुम्ही प्रत्येकाला सांगितलं, हेच सगळ्यात मोठं पाऊल असेल प्लास्टिकच्या भस्मासुराला रोखण्याचं. बाजारात खरेदीला जाताना कपड्याची, चपलांची, बुटांची खरेदी करताना कुणी कॅरी बॅग दिलीच तर ती घेऊ नका. जर ग्राहकांनीच याचा वापर बंद केला तर
दिवसेंदिवस गरज कमी होत जाईल आणि प्लॅस्टिक कमी होईल आणि नष्ट होईल. पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे घाबरून न जाता या प्लॅस्टिकच्या भस्मासुराला कसं रोखता येईल याचा जरूर विचार करा आणि या भस्मासुरापासून स्वतःचं, आपल्या देशाचं, माझं म्हणजेच या वसुंधरेचं रक्षण करा, संरक्षण करा. आता मित्रांनो मी निघालोय माळीवाड्याच्या तिकडं आणि 3 नंबर बस स्टँड, माळीवाडा बस स्टँड आणि त्या ठिकाणी अजून नंदनवन लॉन्च त्या ठिकाणी पण खूप छान छान अशा आरस आहे त्यावर्षी. तर आता मी पायी तिकडं निघालोय. 5 ते 10 मिनिटात मी पोहोचलच. तिथे गेल्यावर तिथला काही सीन आहे ते पण आपण बघूयात. स्वागत करत आहे पौराणिक आणि धार्मिक देखाव्या. नागपंचमी श्रावण महिन्यातला एक सण. या दिवशी आपल्या परंपरेनुसार घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. काली या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासूनच नागपूजा प्रचारात आली असं मानलं जातं. हा सण खास करून स्त्रियांसाठी मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो, कारण या दिवशी आपल्या सगळ्या माता भगिनी एकत्र येतात. अनेक ठिकाणी तर झोके खेळले जातात, गाणी म्हटली जातात, हातांवर मेहंदी काढली जाते. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. आशीर्वाद आहे. आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठलाच्या सेवेकरीच आमच्या सगळ्या आशा नष्ट झाल्या आहेत. बुवा, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातलं. नरजन्म सार्थकी लागेल असा मार्ग दाखवला. आपण मला आपलं शिष्यत्व द्यावं.
आजपासून मी सर्व राजत्याग करतो. पांडुरंग पांडुरंग. आपले आपले कुलधर्म पाळणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. इतकेच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष, त्याचा परमात्मा पण त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा शास्त्र धर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. तो तुम्ही पाळला तर जनक अंबरीशाप्रमाणे तिन्ही लोकी कीर्ती आणि परलोकी मोक्ष मिळवाल. संत तुकाराम महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना खाली वाकून नमस्कार केला. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेतला. भक्ती आणि शक्तीचा संगम झाला तो विठुरायाच्या साक्षीने. बराच काळ प्रयत्न करून सुद्धा गाडी इथून पुढे जाईल. आपल्या सहकार्यांना सांगितलं की समजेना. एक भव्य आध्यात्मिक देखावा. श्री शंकर महाराज चरित्र दर्शन. दत्त संप्रदायाच्या प्राचीन अवधूत परंपरेतील अगदी अलीकडच्या काळातील संत म्हणजे श्री शंकर महाराज. अंतापूर गावामध्ये शिवराजी आणि त्याची पत्नी सौ पार्वतीबाई यांच्या पोटी मुंबई आहे. भगवान श्री शंकराचे परमभक्त असलेल्या उभयतांनी घराजवळील मंदिरात महादेवाची मनोभावे आराधना केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या अखंड जपसाधनेने भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष भगवान शिवांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. अंतापूरच्या जंगलामध्ये एक बेलाचं स्थान. त्याजवळ असलेल्या बेलाच्या झाडाखाली वाघांच्या गराड्यात एक छोटं बालक खेळतंय. ते वाघ तुला काहीही इजा करणार नाही. तू निर्भयपणे जा, त्या बाळाला घेऊन ये आणि त्याचा सांभाळ कर. पार्वतीबाई शिवराजींना म्हणाली, शुभस्य शीघ्र वरेली जाऊन ते बालक घेऊन या. त्या तीराजवळ चिन्हा दिली. अत्यंत हिंस्र वाघांच्या घरात
बालक अधरती पडलं आणि त्याला भगवान शंकरांचा प्रसाद आणि तेथे दुर्गाष्टमी आणि सोमवारी प्राप्त झालेला असल्यामुळे त्यांनी त्या बालकाचं शंकर असं नाव ठेवलं। माता पित्यांनी अत्यंत गोड कौतुकाने त्या बालकाचं संगोपन सुरू केलं। श्री शंकर महाराजांचे गुरु म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ। छोटा शंकर खेळत असताना तिथे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले आणि त्या बाल शंकराला स्पर्श विचारला। त्याला आशीर्वाद रूपी आदेश दिला, हिमालयात केदारेश्वरी सुद्धा आणि स्वतःचा शोध घे आणि पुढील आयुष्य हे समाजाचं दुःख दूर करण्यासाठी कार्यरत आहे। त्यानंतर केदारेश्वर पासून सुरू झालेली त्यांची भ्रमंती अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक, भाग्यनगर, तुळजापूर, औदुंबर, श्री जयदेव अशा सर्व तीर्थक्षेत्रातून झाली। श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ अशा अत्रिनंदन श्री दत्तात्रयांच्या परंपरेतील अवधूत संप्रदायातील महान योगीराज श्री शंकर महाराज। एक दिवस सद्गुरू श्री शंकर महाराज, डॉक्टर ज्ञानेश्वर, त्यांचे चिरंजीव आणि अन्य काही सहकारी पाथर्डी जवळ असणाऱ्या एका नाथ संप्रदायाच्या मंदिरात नियमित दर्शनासाठी गेले होते। दर्शन पूर्ण झाल्यानंतर बैलगाडीतून ते परत निघाले असता एके ठिकाणी त्यांची गाडी अडकली। बराच काळ प्रयत्न करून सुद्धा गाडी तिथून पुढे जाईना। शेवटी सद्गुरू श्री शंकर महाराज ही बैलगाडीतून उतरले आणि त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही होता। त्यांनाही काही समजेना की महाराजाचं का सांगताय, पण महाराजांची आज्ञा शिस्तावून मानून त्यांनी त्या जागी खोदकाम करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, अगदी थोडंच थंड असता खालून भगवान शंकराची एक पिंड बाहेर आली। सद्गुरू शंकर महाराज म्हणाले, मंडळी, तुमच्यातल्या अनेकांची गाडी बऱ्याच काळापासून आणली होती। या ठिकाणी आता तुमच्या जीवनाची खऱ्या अर्थाने नवीन वृद्धी सुरू होणार आहे। ही पिंड सुद्धा दरवर्षी गव्हाच्या आकारा इतकी वाढत राहील आणि म्हणून या जागेला वृद्धेश्वर म्हणून ओळखलं जाईल। पुण्यातील धनकवडी येथील मठाच्या जागी श्री शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमी 1869 अर्थात 28 एप्रिल 1947 या दिवशी समाधी घेतली। श्री शंकर महाराजांनी जरी देह रूपानं समाधी घेतली असली तरी आजही अंशावतार रूपानं भक्तांचं कल्याण करण्यासाठी ते सर्वत्र आहे। जो मनुष्य श्री शंकर महाराजांच्या वचनांप्रमाणे आपलं जीवन आचरितो आणि श्री शंकर महाराजांना, श्री स्वामी समर्थांना, श्री दत्तात्रयांना श्रद्धापूर्वक अंतःकरणानं आपलं जीवन समर्पित करतो
त्याला आजही श्री शंकर महाराज अंतःकरणपूर्वक हात मारल्यावर दर्शन घेतात. मित्रांनो, आता आपण चाललोय माळीवाड्यात. त्या ठिकाणी 2 मंडळ आहेत, तिथं जाऊयात. तिथले आरस काय ते पण बघूयात. कपिलेश्वर मित्रमंडळ आणि माळीवाडा मित्रमंडळ या 2 ठिकाणचे आरस आता आपण बघणार आहोत. तर चला जाऊयात तिकडं. कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्ट सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. दरवर्षी आकर्षक देखावे सादर करणाऱ्या या मंडळाने यंदाच्या वर्षी साकारला आहे एक भक्तिमय देखावा, भक्त पुंडली. पुंडलिक श्रीमंताच्या घरी जन्माला आला. पुंडलिकाच्या वडिलांनी त्याचे लग्न धर्मावतीशी लावून दिले. पूर्वी आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिक लग्नानंतर मात्र आपल्या बायकोचेच ऐकू लागला आणि आई वडिलांचा छळ करू लागला. पुंडलिकाने काशीला जायचे ठरवले. बायकोसोबत आई वडिलांची इच्छा म्हणून त्यांनाही बरोबर घेतले आणि पुंडलिकाने तरुण बायकोला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि आई वडिलांच्या गळ्यात बांधल्या दोऱ्या आणि लागला त्यांना ओढत न्यायला. सकल तीर्थ ज्यांच्या पायाशी येऊन मिळतात त्या आई वडिलांच्या गळ्यात दोरीचे फास अडकवून पुंडलिक पुण्यक्षेत्र काशीला निघाला पुण्य मिळवण्यासाठी. आई बापाच्या गळ्यात दोरी, आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिक पंढरपुरी. बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिक पंढरपुरी, बायको खांद्यावरी, निघाला पुंडलिक पंढरपुरी. पुंडलिकाची वाट चुकली आणि तो काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या तुळजापूर स्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या 7 नद्या ऋषी मुनींच्या आश्रमात सेवा करीत होत्या. तेव्हा पुंडलिकाने त्यांना विचारले की आपण हे काय करीत आहात. तेव्हा त्या म्हणाल्या, हे स्वामी, आई वडिलांमध्ये शिवपार्वती बघतात. आई वडिलांची सेवा हाच त्यांचा धर्म आहे, हेच त्यांचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी इथे आहोत. पुंडलिकाच्या वरती भाव बसल्यासारखे झाले. तो खजीर झाला, अंतर्मुख झाला आणि मग पुंडलिकाने शुद्ध अंतर करणारे आपल्या आई वडिलांची क्षमा मागितली आणि तो आई वडिलांना घेऊन काशीस गेला. पुढे पुंडलिक निस्सीम मातृ पितृ भक्त झाला. वाल्याचा जणू वाल्मिकी बनला. एकदा काय झालं, रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले. पुंडलिकाची मातृपितृ भक्ती ही श्रीकृष्णाला पाहिजेच होती. भगवंत पंढरीत आले. पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले. आणि पाहता तो पुंडलिक खरोखरच आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता. पुंडलिका अवघं विश्व ज्याच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे तो मी श्रीकृष्ण. पुंडलिका तुझ्या मातृपितृ भक्तीमुळे प्रसन्न होऊन मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे. आपण माझ्या दारी आला किंवा तो परम क्षमा कर, पण मी माझी मातृसेवा झाल्याशिवाय निघू शकत नाही. पण प्रभू क्षमा, त्या गरिबाच्या घरात आपल्याला घेण्यासाठी योग्य असं आसन नाही. त्या विधेचं आसन करून आपण त्याच्यावर माझ्या माता पित्याची सेवा झाल्याशिवाय मी आपलं दर्शन नाही करू शकत.
मातापितांचा आदर करता त्यांच्यावर माझा नेहमीच वरदहस्त राहील। वर मागतो देवा, हे पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेला पावन केलं, इथे जलशुद्धी मिळते, त्या तीरावर हे स्थान पावन क्षेत्र म्हणून ओळखलं जातं। देवा, त्या भक्ताच्या आपल्या चरणी एक मागणी, जे म्हणजे ज्ञान, खुबा म्हणजे आकार, हे रूप मला दिसतं, तो ज्ञानरूपी विठोबाचा अवतार करते। युगानुयुगे तुझ्या भक्तांना हे रूप दिसून सगळ्यांना दिसून दे। तथास्तु। तुझ्या इच्छेप्रमाणे मी आज विठ्ठल रूपी जन्म घेतो आहे, पण माझं दर्शन घेण्याआधी लोक तुझं दर्शन घेतील, माझं नाव घेण्याआधी लोक तुझं नाव घेतील, कारण मला निर्माण करणारा तूच आहेस कुंडलिका। मित्रांनो, या माळीवाड्यामध्ये आरस बघत असताना माझे साडू बंधू आणि माझी सानी सापटी हे पा आरस बघत फिरत होते ते। तर आता मी विशाल गणपती माळीवाडा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शंकराची आबोरी भक्ती हे डेकोरेशन आहे, हे पहा मी तुम्हाला दाखवतो लगेच। हे पहा सध्या त्याचा साऊंड बंद आहे आणि बरं झालं साऊंड बंद आहे तेच, कारण शंकराचेच गाणे चालू होते, कॉपीराइटची भीती असते। हे पहा अशा पद्धतीचं डेकोरेशन आहे या ठिकाणी। तर बहुतेक हे बंद झाले बहुतेक असं वाटतंय मला। चला पुढे जाऊयात आपण, चालायचं पुढं, चलो आगे 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 चलो आगे बढो। हे तुला घ्यायचं काय काही? हे फुगा बिगा असला काही? हे बा माझ्या मागच्या दिशेला विशाल गणपतीचं मंदिर मित्रांनो, हे पाहतो हे विशाल गणपती माळीवाड्यामधलं गणपती बाप्पाचं मंदिर। भयंकर गर्दी इथं, तर आपण तिथं नेहमीच जात असतो, त्यामुळे आपण तिथं न जाता सरळ पुढे जाणार आहे आता। इथं अमरनाथ दर्शन आहे, दर्शन पण करू अमरनाथाचं आपण। जायचं का आता? तर बाबा बर्फानी अमरनाथाचं दर्शन घेऊन आता आपण निघालोय पुढं। अजून एक आरस आहे बघायला जायची। पब्लिक रिॲक्शन गर्दी खतरनाक गर्दी मित्रांनो। चाललोच आपण हळूहळू, साडू भेटला होता पण तो गेला पळाला, आपण लाचला तो व्हिडिओमध्ये नको घेऊ म्हणलं मला। चाललंय आपण थोडं हळूहळू आणि पब्लिकचे रिॲक्शन पण बघा मित्रांनो, पब्लिक रिॲक्शन देतील आहे भारी। कंबर आउट झाली मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नादात आहे ना माझी अक्षरशः कंबराचा पूर्ण फुगा झालेला आहे। बापरे बाप, कमून गेलो शेट। आज नक्की माईक नेमका मी घरी विसरून आलोय, मला माहित नाही आता तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही येतो बघा, कमेंट करून सांगा आवाज येतोय का माझा। नेमका माईक विसरून आलोय घरीच। तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी अख्खं नगर मी पायी पालतं घातले मित्रांनो। तर माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक झालाच पाहिजे बरं का। तर न विसरता पहिले आधी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ऑलवरती क्लिक करा, म्हणजे असेच जे माझे नवीन ब्लॉग्स असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला मित्रांनो आता जाऊयात पुढं। तर फायनली मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत। आता टाईम बघतो, रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि सगळीकडच्या आरस आता बंद झाल्यात, कारण साऊंड वाजवण्याची एक टाइम लिमिट दिलेली आहे। त्या साऊंड बंद करायमुळं आरस चालू ठेवून होतो, नाही तर साऊंड आरस सगळ्या बंद झाल्यात। तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम। आज जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या ब्लॉगमध्ये।
त्यामुळं माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आजचा हा ब्लॉग शेअर झालाच पाहिजे. तर चला मित्रांनो, जाऊयात आता घरी. राहिलेले 2-3 जे विषय आहेत ना ते मी येणाऱ्या पुढच्या पार्टमध्ये कव्हर करेल. त्यामुळं नेक्स्ट पार्ट पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लगेच सबस्क्राईब करा. आणि शेजारीचं बेल नोटिफिकेशनचं बटन आहे त्याला क्लिक करून शेजारी ऑलवरती क्लिक करा, म्हणजे येणारा जो माझा पुढचा व्हिडिओ ब्लॉग असणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर चला मित्रांनो, भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.